महाराष्ट्राच्या विदर्भातील एका लहानशा गावात नांदगाव आयुष्य नेहमीसारखं चालू होतं. लहान असं गाव, मोजकीच घरं, एक मोठा वडाचा झाड, त्याखाली ग्रामपंचायतीची बैठकीची जागा आणि गावाबाहेर एक जुना तळं, राणा तळं. गावात सगळं शांत आणि सरळ सोट होतं, जोपर्यंत सरपंच शिवाजीराव पाटील बेपत्ता झाला नाही. शिवाजी पाटील हे गावचे सर्वात वजनदार व्यक्ती होते. राजकीय ताकद, पैसा आणि लोकांवरची भीती यामुळे त्यांची सत्ता गावात अबाधित होती. पण अचानक एक दिवस ते गायब झाले आणि गावात खळबळ माजली. ती सकाळ होती श्रावण महिन्यातली. सकाळी 5 वाजता गावातल्या देवळाच्या घंटा वाजल्या आणि त्याच वेळी गावात चर्चा सुरू झाली. पाटील अजूनपर्यंत परतले नाहीत. त्यांचा मोबाईल बंद होता. गाडी घरासमोरच उभी होती. पाटील रात्री 10 वाजता शेतात गेले होते असं त्यांच्या नोकरानं सांगितलं, पण शेतातून ते परतलेच नाहीत. गावातल्या काही तरुणांनी शोध सुरू केला. पोलिसांना कळवण्यात आलं. 2 दिवस काहीच सुराग मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी राणातळ्याच्या काठावर एक पाण्यात अर्धवट बुडालेलं प्रेत सापडलं. ते होतं शिवाजी पाटील यांचं. सुभेदार संजय जाधव, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, यांच्यावर तपासाची जबाबदारी आली. पहिल्या नजरेतच त्यांनी हत्या असल्याचं ठरवलं, कारण पाटलाच्या अंगावर जखमा होत्या आणि त्याचा फोन, बूट, घड्याळ गायब होतं. पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली. संशयाच्या रांगेत आले काही जण. पांडुरंग मोहिते, गावचा तरुण कार्यकर्ता, पाटलांसोबत सतत वाद होत. अशोक माने, शेजारचं शेत, त्याच्यावर जमिनीच्या वादाचा आरोप. सरपंचाची दुसरी पत्नी रूपा, त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कटुता होती. शिवाजीचा विश्वासू नोकर गोविंदा शेवटचे पाटलांना पाहिलं होतं. तपास करताना संजय जाधवना एक लपवलेली डायरी सापडली, शिवाजी पाटलांची. त्यात त्यांनी अनेक लोकांविरोधात माहिती लिहून ठेवली होती. जमीन खरेदीचे गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि एका गुप्त नात्याचा उल्लेख. ती माझ्यावर विश्वासघात करेल हे मला माहीत होतं. तपास पुढे जात असताना रूपाच्या कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आल्या. तिचा सतत अशोक माने सोबत संपर्क होता. त्याचवेळी गोविंदाला रात्री सकाळचे 9:30 नंतर पाटलासोबत शेवटचं पाहिल्याचा जबाब मिळाला. त्यानंतर गोविंदा बेपत्ता झाला. 1 आठवड्यानंतर गावाच्या जंगलात गोविंदाचं प्रेत सापडलं, तेही सडलेल्या अवस्थेत. पोलिसांना आता नक्की वाटलं की हे एक सुनियोजित कट आहे. गोविंद काहीतरी महत्त्वाचं जाणून होता, म्हणूनच त्याची हत्या झाली. आता संशय अजून गडद झाला होता, पण संजय जाधवांनी हार मानली नाही. त्यांनी गावात गुप्तरित्या माणसं नेमली, आवाज न करता चौकशी चालू ठेवली. शेवटी एका स्थानिक मेकॅनिककडून माहिती मिळाली की एका व्यक्तीनं त्याच्याकडे जुना मोबाईल रिपेअर करायला आणला होता. तो मोबाईल शिवाजी पाटलांचाच होता. मोबाईल जप्त करण्यात आला. त्यात एक व्हॉइस रेकॉर्डिंग सापडलं, जिथे एक चर्चा ऐकू येत होती. त्याला संपवायला हवं, तो आपलं सगळं उघड करेल. गोविंदही त्याच्या बाजूला आहे. रूपा, शांत रहा, सगळं मी सांभाळतो. उद्या रात्री त्याला शेतात बोलवतो. गोविंदलाही. आवाज ओळखण्यात आला. तो होता अशोक मानेचा. पोलिसांनी अशोक मानेला ताब्यात घेतलं. चौकशीत तो थोडा वेळ नकार देत राहिला, पण जेव्हा त्याला मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ऐकवलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास हरवला. त्याने अखेर कबुली दिली की पाटीलांशी असलेला जमीन व्यवहार त्याच्यावर उलटू शकत होता. पाटीलांनी त्यांचं गुप्त नातं उघड करण्याची धमकी दिली होती, म्हणून त्याने रूपासोबत कट रचला. गोविंदनं हे पाहिलं आणि त्याला वाटलं की तो पोलिसांकडे जाईल, म्हणून त्यालाही संपवण्यात आलं. अशोक माने आणि रूपा यांना अटक झाली. न्यायालयाने दोघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. गावाने हळूहळू श्वास घेतला. नवीन सरपंच निवडण्यात आला आणि गाव पुन्हा स्थिर वाटू लागलं. पण राणातळ अजूनही त्या रात्रीच्या आठवणी जपून आहे. गावकरी अजूनही म्हणतात, रात्र झाली की त्या तळ्याजवळ कुणी जात नाही. पाटलांचं काहीतरी मागं राहिलंय. कथा समाप्त.